हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार 25 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. कृष्णा आणि दुष्यंतचा रोमांस तर पाहायला मिळाला, पण त्याचबरोबर आढळरावांचं एक खूप मोठं सत्य आपल्याला समजलंय. दुष्यंतने आढळरावांबद्दल एक मोठा खुलासा केलाय. दुष्यंत आढळरावांचा राग राग का करतो, त्यांना नजरेसमोर का धरत नाही, त्यांना इतका मोठा व्हिलन का समजतो, याचं सत्य दुष्यंतने कृष्णाला सांगितलंय. कारण दुष्यंत लहान असताना, फक्त 10 वर्षांचा असताना आढळरावांनी बाळजाबाईला मारण्याचा प्रयत्न केला होता. तिच्यावर बंदूक रोखली होती, तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. दुष्यंतने हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, त्यामुळे तो आढळरावांवर कायम चिडलेला असतो. मग हे सगळं नेमकं आहे तरी काय, हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णा काहीतरी विचार करत असते आणि दुष्यंत तिचे डोळे बंद करतो. तर कृष्णा म्हणते, काय दुष्यंत सरकार, सोडा मला, काय लहान मुलासारखं करताय. तर दुष्यंत तिला समजावून सांगतो, अगं सायकोलॉजिस्ट सांगतात की ज्या व्यक्तींचं एकमेकांवर प्रेम असतं ना, ते एकमेकांबरोबर असं लहान मुलाप्रमाणे वागतात. कृष्णा विचारते, सायकल, कोणती सायकल. दुष्यंत सांगतो, अगं बाई सायकल नाही, मानसोपचार तज्ज्ञ. तर कृष्णा म्हणते, अहो हे तर जास्त अवघड आहे, ती सायकलच बरी होती. दुष्यंत हसू लागतो आणि म्हणतो, तू ना मेन मुद्दा सोडतीये. मेन मुद्दा हा आहे की ज्या व्यक्तींचं एकमेकांवर प्रेम असतं, ते एकमेकांबरोबर लहान मुलासारखं वागतात, तसं तू वाग. आणि कृष्णा सुद्धा म्हणते, ठीक आहे. आणि कृष्णा चक्क लहान मुलासारखं बोबडं बोलू लागते, दुष्यंत शलकाल, मी तुम्हाला काय म्हणत होते. आणि दुष्यंत हसू लागतो. कृष्णा असंच लहान मुलासारखं बोलत असते आणि दुष्यंतला खूप हसू येतं. तो खुदू खुदू हसत असतो आणि कृष्णाला म्हणतो, कृष्णा बस झालं. कृष्णा सुद्धा हसत असते. दुष्यंत म्हणतो, तू ना नॉर्मलच बोल, असं लहान मुलीसारखं नको बोलू, नाहीतर माझा संपूर्ण दिवस हसण्यातच जाईल. कृष्णा नॉर्मल बोलते. दुष्यंतला सुद्धा बरं वाटतं. आणि मग दुष्यंत हा कृष्णाकडे पाहतो, तर कृष्णा कसल्या तरी टेन्शनमध्ये असते. दुष्यंत विचारतो, काय झालंय कृष्णा, कशाचं टेन्शन घेतलंय. तर कृष्णा दुष्यंतला विचारते, दुष्यंत सरकार, आपण निवडणुकीचा फॉर्म तर भरलाय, परंतु आपण या निवडणुकीचा प्रचार कसा करायचा, मला खूप टेन्शन आलंय. आपल्याकडे जास्त पैसाही नाहीये. प्रचारासाठी आपण पैसा कसा खर्च करणार, माणसांना कसे पैसे देणार, आपल्याला त्यासाठी खूप पैसे लागतील. हे सगळं कसं होणार याची चिंता मला वाटतीये. आणि दुष्यंत म्हणतो, चल माझ्याबरोबर बाहेर, तुझी सगळी चिंता मिटवतो. असं म्हणून दुष्यंत कृष्णाला बाहेर घेऊन जातो. तर इकडे बाळजाबाईच्या घरी सगळेजण मस्त जेवण करत असतात, परंतु बाळजाबाई मात्र टेन्शनमध्ये असते. आज कृष्णाने माझ्या विरुद्ध निवडणूक लढण्याचा फॉर्म भरला आणि मला धमकी दिली. बाळजाबाई, ज्या माणसांनी तुमच्या विरुद्ध फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला, त्यांची घरं शेती तुम्ही जाळली आणि आता तुमच्याच लेकाची बायको तुमच्या विरुद्ध या निवडणुकीच्या रिंगणात उभी टाकली आहे. असं म्हणून तिने आपल्याला चॅलेंज दिलं होतं. हे सगळं बाळजाबाईला आठवतं. दलपत हे पाहतो की बाळजाबाई टेन्शनमध्ये आहे. तर दलपत बाळजाबाईला समजावून सांगतो, बाळजाबाई काळजी करू नका, ती कृष्णा जरी तुमच्या विरुद्ध उभी राहिली असली ना, तरी गुलाल तुमच्याच विजयाचा उधळला जाणार. आणि तेवढ्याच जयकान म्हणतो, होय बाळजाबाई, होय काकी साहेब. बाळजाबाई चिडून म्हणते, दलपत भाऊजी, ते तर मला माहिती आहे, माझ्यासमोर कुणीही उभं राहिलं तरी सुद्धा मीच जिंकणार. परंतु माझ्या डोक्यात हा प्रश्न आहे की कालपर्यंत माझा लेक, माझा दुष्यंत, जो माझ्यासाठी निवडणुकीचा प्रचार करत होता, आज त्या भिकारड्या कृष्णेच्या बाजूने उभा आहे. आणि मला तर 100% गॅरंटी आहे, दुष्यंतनेच कृष्णाला या निवडणुकीत उभं केलं असेल, तिला सांगितलं असेल, तू आई विरुद्ध उभी राहा. जयकांत म्हणतो, होय काकी साहेब, मला सुद्धा तेच वाटतंय. ती कृष्णा आहे ना, खूप हुशार आहे, तिनेच हे सगळं दुष्यंतला करायला सांगितलं असेल. बाळजाबाई खूप चिडते आणि चक्क जयकांतच्या तोंडावर पाणी फेकून मारते. त्यामुळे दलपत, जयकांत, मैनावती यांना मोठा धक्काच बसतो. जयकांत विचारतो, काकी साहेब काय झालं, काय केलं मी. तर बाळजाबाई चिडून म्हणते, अरे नालायका, हे सगळं तुझ्यामुळेच झालंय. हळदीच्या दिवशी दारू पिऊन पडला नसताना तर ती कृष्णा तुझी असती आणि माझ्या लेकाचं वाटोळं झालंच नसतं. जयकांत, मैनावती, दलपत
या सगळ्यांना खूप राग येतो, पण बाळजाबाईसमोर काही बोलण्याची त्यांची हिंमत नसते. आणि तेवढ्यात आढळराव तेथे जेवायला येतात आणि म्हणतात, अरे वा वा वा, अभिनय करणारी सगळी मंडळी येथे जेवायला बसली आहे. आढळराव त्यांच्या खुर्चीवर येऊन बसतात आणि जयकांतला विचारतात, ओ जयकांत शेठ, आज काय डायनिंग टेबलच आंघोळ केली की काय? जयकांत काहीच बोलत नाही. आणि मग मैनावती आढळरावांजवळ येते आणि त्यांना जेवायला वाढते. आढळराव मात्र त्यांच्याच खुशीत असतात, खूप खुश असतात आणि म्हणतात, आज दिवसभर मन तर भरलंय, आता पोट भरायची वेळ. आणि जयकांत शेठ, तुम्हाला माहिती आहे का, गावात काय चर्चा सुरू आहे? गावात अशी चर्चा सुरू आहे की यावर्षी सुद्धा निवडणुकीच्या विजयाचा गुलाल रांगणे पाटलांच्या अंगणातूनच उधळला जाणार, पण तो कृष्णाच्या विजयाचा गुलाल असेल. कृष्णाच गावची सरपंच बनणार, कृष्णाच जिंकणार. बाळाजाबाई हसू लागते आणि म्हणते, आढळराव, गावातील लोकांची काहीही चर्चा सुरू असली ना तरी विजयाचा गुलाल या अंगणात उधळला जाणार, पण तो कृष्णाचा नाही तर माझ्या नावाचा असेल. मला हरवणारी व्यक्ती अजून या जगात पैदा व्हायची आहे. त्यामुळे बाळाजाबाईच ही निवडणूक जिंकणार. आणि एकदा का मी निवडणूक जिंकले ना, मग माझ्या विजयाची जी प्रचार सभा असेल त्यामध्ये मी तुमच्या गळ्यात पट्टा घालणार आणि तुम्हाला कुत्र्यासारखं फरफटत आणणार आणि येथे उभं करणार. आढळराव हे सगळं ऐकतात, स्माईल करतात आणि म्हणतात, झालं का? झाल्या तुझ्या सगळ्या इच्छा बोलून? ठीक आहे, पाहू कोणाच्या इच्छा पूर्ण होत आहे. बाळाजाबाई खूप चिडते आणि आढळरावांसमोरच तिच्या ताटामध्ये जो पापड असतो त्या पापडाचे करा करा तुकडे करून टाकते. आढळरावांचा तिला खूप राग आलेला असतो, पण ती काहीच करू शकत नाही. आणि इकडे बंब्याच्या घराबाहेर बंब्या, भक्ती, लहान लहान मुलं गावातली तरुण जोडपी, म्हातारी माणसं हे सगळे कृष्णाच्या प्रचारासाठी पोस्टर्स बनवत असतात, वेगवेगळे बॅनर्स बनवत असतात. आणि तेवढ्यात दुष्यंत कृष्णाला घेऊन बाहेर येतो आणि हे सगळं पाहून कृष्णाला आश्चर्याचा धक्काच बसतो. ही सगळी माणसं आपल्या प्रचारासाठी हे सगळं बनवत आहे हे पाहून कृष्णा खूप इमोशनल होते. एक लहान मुलीने कृष्णाचं जे प्रचार चिन्ह असतं, हळदी आणि कुंकवाचा करंडा, तो बनवलेला असतो आणि ती म्हणते, कृष्णाताई पहा मी हे बनवलंय, आता फक्त खाली तुझं नाव लिहायचंय. कृष्णा खूप इमोशनल होते. भक्ती, दुष्यंत यांना सुद्धा आनंद होतो. गावातली लहान लहान मुलं सुद्धा कृष्णाच्या प्रचारासाठी बॅनर्स बनवत असतात. दुष्यंत त्यांचं कौतुक करतो. दुष्यंत कृष्णाला विचारतो, काय मग कृष्णा, आता आहे का तुला प्रचाराची काळजी? तर भक्ती म्हणते, होय कृष्णे, गावातील सगळी माणसं तुझ्या प्रचारासाठी प्रयत्न करताय, मदत करताय. बंब्या सुद्धा हो म्हणतो आणि कृष्णा खूप इमोशनल होते आणि दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, हे सगळं पाहून ना माझ्या मते 10 हत्तींचं बळ आलंय आणि आता मला कसलीच चिंता राहिली नाहीये. दुष्यंत आणि कृष्णा खूप खुश होतात. थोड्या वेळानंतर कृष्णा घरात असते आणि तिचा मोबाईल वाजत असतो. दुष्यंत तेथे येतो, कृष्णाला आवाज देतो, कृष्णा कृष्णा तुझा मोबाईल वाजतोय. पण कृष्णा काही ओ देत नाही आणि दुष्यंत विचारतो, उचलू का मी? दुष्यंत तिचा मोबाईल पाहतो तर त्यामध्ये आबा म्हणजेच आढळरावांचा फोन आलेला असतो. फोन कट होतो. तेवढ्यात कृष्णा तेथे येते आणि म्हणते, कट झाला फोन, थोड्या वेळाने काम आवरल्यावर करते. तर दुष्यंत हा कृष्णाला थांबवतो आणि म्हणतो, कृष्णा मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. कृष्णा विचारते, काय? तर दुष्यंत तिला सांगतो, मला माहिती आहे तुला ते आढळराव खूप आवडतात, तुला असं वाटतं ते खूप चांगले आहेत, पण त्यांच्यापासून दूर राहा, कारण ते तुझ्याभोवती जे चांगलं चांगलं वागण्याचं नाटक करताय ना, त्यामागे सुद्धा त्यांचं काहीतरी कट कारस्थान असू शकतं. मनात काहीतरी हेतू ठेवून ते असं वागताय आणि तो माणूस कसा आहे ना हे तुला माहीत नाहीये. तुला त्या माणसाचा भूतकाळ माहीत नाहीये, म्हणून तू त्यांच्याशी असं गोड गोड वागते. कृष्णाला खूप राग येतो आणि कृष्णा दुष्यंतला विचारते, दुष्यंत सरकार, मी तुम्हाला याआधी सुद्धा अनेकदा हा प्रश्न विचारलाय, आज पुन्हा तोच प्रश्न विचारतोय. तुम्ही आबांशी असं का वागता? तुमच्या मनात त्यांच्याविषयी एवढा राग का आहे? त्यांनी असं काय केलंय? दुष्यंत म्हणतो, ठीक आहे कृष्णा, आज मी तुला सत्य सांगतोच. त्या माणसाने असं काय केलंय ज्यामुळे मी त्याच्यावर एवढा चिडलेलो आहे, मी तुला नजरेसमोर धरत नाही. आणि दुष्यंत आढळरावांच्या भूतकाळातील एक मोठं सत्य उघड करतो. परंतु हे सत्य सुद्धा दुष्यंतच्या नजरेतून असतं. दुष्यंतला जे अर्ध सत्य माहीत आहे त्यामुळेच त्याला हे कळतं आणि त्याचा गैरसमज झालेला असतो. दुष्यंत हा कृष्णाला सांगतो, कृष्णा मी 10 वर्षांचा होतो. शाळेत मला एक बक्षीस मिळालं होतं, म्हणून मी आनंदाने माझ्या आईवडिलांना हे बक्षीस दाखवायला आलो. तोपर्यंत
आढळरावांबद्दल माझ्या मनात कोणतीच आढी नव्हती. पण मी घरी पोहोचलो. लहानसा दुष्यंत 10 वर्षांचा ही ट्रॉफी घेऊन घरी पोहोचतो आणि त्याच वेळेस त्याला बाळजाबाई आणि आढळरावांच्या रूममध्ये जोरजोरात ओरडण्याचे आणि रडण्याचे आवाज येतात. दुष्यंत दरवाजा उघडतो तर बाळजाबाई खूप घाबरलेली असते, रडत असते आणि आढळराव तिला म्हणतात, ए बाळजा, तुझ्यामुळे माझी अनुसूया माझ्यापासून दूर गेली. वय आज पण माझं तिच्यावर प्रेम आहे. आज पण मी तिच्यासाठी झुरतोय, तिच्यासाठी मरतोय. तुझ्यामुळे माझा सुखी संसार मोडला. तू माझ्या आयुष्यात आली नसती ना, तर मी आज किती सुखाचा संसार करत असतो. दुष्यंत हे सगळं पाहतो. त्याला खूप भीती वाटते. आता एक लहान 10 वर्षांचा मुलगा आपल्या आईवडिलांना भांडताना पाहतोय. वडील माझ्या आईवर ओरडताय, माझी आई रडतीये, हे पाहून कोणत्याही मुलाला खूप भीती वाटेल. तो खूप दुःखी होईल आणि भांडण इतकं वाढणार की आढळराव हे चक्क बाळजाबाईवर बंदूक ताणणार आणि म्हणेल, आज मी तुला काही सोडणार नाही, आज मी तुझा जीवच घेतो बाळजा. आणि हे सगळं पाहून दुष्यंतला जबर धक्काच बसतो. आढळराव चक्क माझ्या आईला मारताय, तिच्यावर गोळी चालवणारे, हे पाहून दुष्यंत खूप घाबरतो आणि चक्क आढळरावांना थांबवण्याचा प्रयत्न करतो. आढळरावांना तो पाठीमागून पकडतो आणि बाळजाबाई तिची नाटकं आणखीनच जोरात सुरू करते. दुष्यंत, तू जा इथून, माझी काळजी करू नको. दुष्यंतपुरा, तू जा इथून, नाहीतर हे तुला सुद्धा मारून टाकतील. आढळराव खूप चिडलेले असतात आणि जोरजोरात माधवला हाक मारतात, माधव, माधव, लवकर ये, दुष्यंतला इथून घेऊन जा. पण दुष्यंत मात्र आपल्या आईला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. आढळरावांनी माझ्या आईवर गोळी चालू नये, तिला मारू नये अशी भीती त्याला वाटत असते. म्हणून तो खूप रडत असतो, खूप दुःखी असतो. आणि तेवढ्यात माधव तेथे येतो आणि दुष्यंतला तेथून घेऊन जातो. हाच तो क्षण जेथे दुष्यंतला असं वाटलं की आढळराव खूप वाईट आहेत, माझ्या आईला त्रास देतात, तिचा छळ करतात आणि वेळ पडली तर तिचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळेच आज दुष्यंतच्या मनात आढळरावांविषयी इतकी मोठी अढी आहे, इतका राग आहे. पण फ्रेंड्स, हे दुष्यंतने पाहिलेलं अर्धसत्य आहे. कदाचित याच्या आधी बाळजाबाईने अनुसूयावरून आढळरावांना काहीतरी सुनावलं असेल आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाळजाबाई किती वाईट बाई आहे. आणि दुष्यंतने जे पाहिलं ते नंतरच्या सगळ्या गोष्टी पाहिल्या की बाळजाबाई वाईट वागल्यानंतर आढळराव कसे रिॲक्ट झाले, त्यांनी बाळजाबाईला कसं सुनावलं, रागाच्या भरात ते काय करत होते. पण बाळजाबाईचं खरं रूप हे दुष्यंतला आजही पूर्णपणे समजलं नाहीये. त्यामुळे दुष्यंतला हे अर्धसत्य माहिती आहे, त्याचा हा गैरसमज झालेला आहे. दुष्यंत कृष्णाला सांगतो, कृष्णा, त्या दिवसानंतर आढळरावांनी माझ्या आईपासून मला दूर केलं, मला हॉस्टेलला पाठवून दिलं, या गावापासून माझी नाळ तोडली, या गावात मला पुन्हा कधी येऊ दिलं नाही. मी माझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत हॉस्टेलवरच राहिलो, माझ्या आईपासून दूर राहिलो. आणि या मधल्या काळातसुद्धा आढळरावांनी माझ्या आईचा खूप छळ केला, माझ्या आईला खूप त्रास दिला, रात्रंदिवस तिला मारहाण करायचे. मी जेव्हा घरी नसेल तेव्हा त्यांनी माझ्या आईला किती मारहाण केली असेल, किती त्रास दिला असेल, हे सगळं आठवून आजसुद्धा मला खूप दुःख होतं. आढळराव हे खूप वाईट आहेत, मी त्यांना कधीच माफ करू शकत नाही. त्यांनी माझ्या आईचा छळ केलाय, माझ्या आईला खूप त्रास दिलाय. हे सगळं ऐकून कृष्णाला वाईट वाटतं. पण कृष्णाला माहीत असतं की हे सगळं दुष्यंतचा गैरसमज आहे. बाळजाबाईने दुष्यंतच्या मनात आढळरावांविरुद्ध सगळ्या खोट्या गोष्टी पेरलेल्या आहेत. पण ती दुष्यंतला काहीच सांगत नाही. दुष्यंत म्हणतो, त्या माणसाला मी कधीच माफ करणार नाही. त्याने फक्त माझ्या आईपासून मला नाही तोडलं, तर या गावापासून माझी नाळ तोडली, मला या गावापासून कायम दूर ठेवलं. म्हणून मी कधीच या गावाशी जोडू नाही शकलो. तू जेव्हा माझ्या आयुष्यात आली तेव्हा मी या गावाबद्दल विचार करू शकलो, नाहीतर मी या गावाचा, या गावातील लोकांचा, या गावच्या मातीचा नेहमी तिरस्कार करायचो. त्यामुळे कृष्णा तुला सांगतोय, तो माणूस जसा तुला दाखवतोय ना तसा नाहीये. एक नंबरचा बनेल माणूस येतो, खोटाडा माणूस येतो. उगाचच त्याच्या नादाला लागू नकोस. तो जे काही बोलतोय ते खरं नाहीये, त्यावर विश्वास ठेवू नको. कृष्णा दुष्यंतला काही सांगणार तर दुष्यंत म्हणतो, नाही कृष्णा, त्या माणसाच्या बाजूने काही बोलण्याचा प्रयत्न करू नको, मी ऐकून घेणार नाहीये. कृष्णा म्हणते, ठीक आहे, आणि तुम्ही आंघोळीला जा, असं म्हणून ती दुष्यंतकडे टॉवेल देते. दुष्यंत आंघोळीला निघून जातो. तेवढ्यात बंब्या तेथे येतो. कृष्णा बंब्याला म्हणते, बंब्या, घरातलं सगळं किराणा सामान संपलंय, या 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 अशा अनेक गोष्टी घेऊन यायच्या आहेत.
बंब्या सगळं ऐकतो, पण त्याच्या काहीच लक्षात राहत नाही. कृष्णा त्याला किराणा सामान आणायला पैसे देते, पिशवी देते. बंब्या म्हणतो ठीक आहे, मी जातोय. असं म्हणून बंब्या जाणार इतक्यात दुष्यंत तेथे येतो आणि म्हणतो याला काय अर्थ आहे, मी नाही आंघोळ करणार. बंब्या विचारतो काय झालं. कृष्णा विचारते काय झालं. तर दुष्यंत सांगतो अरे त्या बाथरूममध्ये किती मोठी पाल आहे, ती पाल माझ्या अंगावर पडली म्हणजे मला पालीची भीती वाटते, ते पालीला हाकला लवकर. तर बंब्या हसू लागतो आणि म्हणतो अहो काय दुष्यंत दाजी, काय तुम्ही पालीला घाबरताय, करा बिंदा सांगो. ती पाल आहे ना बाहेरून कोणाला काही सांगणार नाही की तिने आतमध्ये काय काय पाहिलंय. दुष्यंत चिडून म्हणतो ए बंब्या, मी ना चेष्टेच्या मूडमध्ये नाहीये, जा मध्ये जा आणि त्या पालीला हकलून लाव. तर बंब्या पुन्हा एकदा जोक मारतो अहो दाजी, या घराच्या सातबाऱ्याबरोबर ती पाल मला गिफ्ट मिळाली आहे, आमच्या दोघांची एकदम बेस्ट फ्रेंड मैत्री आहे, मी तिला नाही हाकलू शकत. दुष्यंत चिडून म्हणतो तू गप्प बसा, नाहीतर आज तू चांगलाच मार खाशील. बंब्या गप्प बसतो आणि दुष्यंत म्हणतो कृष्णा, मी त्या पालीबरोबर अंघोळ नाही करू शकत, ती माझ्या अंगावर पडली तर काय करायचं, मला पालीची खूप भीती वाटते. कृष्णा म्हणते अहो दुष्यंत सारखं असं काही होत नाही. पण दुष्यंत काही ऐकायला तयार नसतो. कृष्णा म्हणते ठीक आहे, तुम्ही बाहेर दगडावर आंघोळ करा. दुष्यंत विचारतो काय, दगडावर आंघोळ आणि मी. कृष्णा म्हणते त्यात काय मोठी गोष्ट आहे, गावातले सगळे पुरुष बाहेर दगडावरच आंघोळ करतात. दुष्यंत म्हणतो करत असतील, मला नाही जमणार, मी नाही करणार. कृष्णा म्हणते असं कसं नाही करणार, थांबा मी तुमच्यासाठी काहीतरी व्यवस्था करते. असं म्हणून कृष्णा ही बाहेर निघून जाते. दुष्यंत म्हणतो मी बाहेर आंघोळ करणार नाही या. पण कृष्णा त्याचं काही ऐकत नाही. इकडे बाळजाबाई सकाळी सकाळी मस्त गरमागरम चहा पित असते आणि दलपतला जाब विचारते काय हो दलपत भाऊजी, त्या मोहिते बिल्डरकडून आपल्या 10 पेट्या येणार होत्या, त्याचं काय झालं. दलपतकडे प्रश्नाचं उत्तर नसतं. बाळजाबाई चिडून म्हणते दलपत भाऊजी, तुमचं कामावर लक्ष नाहीये, गुपचूप ते काम करा. दलपत म्हणतो वय बाळजाबाई. मैनावतीला खूप राग येतो ही बाळजाबाई माझ्या नवऱ्याचा अपमान करते. आणि तेवढ्यात जयकांत हा डोक्याला साबण लावून, अंगाला साबण लावून अर्धवट अंग करून तेथे पोहोचतो आणि म्हणतो ओ माधव काका, वरती टाकीत पाणी नाही भरलं का, अर्ध्यावर अंघोळ राहिली माझी. बाळजाबाई खूप चिडते आणि जयकांतला विचारते ए जयकांत, आमच्या सगळ्यांच्या आंघोळी झाल्या, तुझा दिवस काय उशिरा उजाडतो का, अजून आंघोळ का नाही झाली तुझी. तर जयकांत म्हणतो ओ काकीसाहेब काय ना त्याचं, काल आहे ना मी. बाळजाबाई चक्क जयकांतच्या अंगावर गरमागरम चहा फेकते, त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसतो. मैनावती, दलपत, जयकांत खूप चिडतात. जयकांत म्हणतो काकीसाहेब हे काय केलं, किती भाजलं मला. मैनावती सुद्धा म्हणते होय बाळजाबाई, त्याला किती भाजलं असेल माझ्या लेकराला, तुम्ही त्याच्या अंगावर उकळता चहा फेकला. बाळजाबाई चिडून म्हणते जयकांत, ही ना तुझ्या कर्माची फळ आहे. आता जर माझ्याजवळ उकळतं पाणी असतं ना तर त्यातच तुला बुचका आलं असतं. जयकांत विचारतो पण मी काय केलं. बाळजाबाई त्याला जाब विचारते काल फॉर्म भरायच्या दिवशी गावामध्ये धुमशान कुणी केलं, गावामध्ये राडा कुणी घातला. मैनावती, दलपत, जयकांत खूप घाबरतात. जयकांत सांगतो काकीसाहेब, कुणी पैसेच देत नव्हतं, वसुली होत नव्हती, म्हणून मी थोडा राडा घातला. बाळजाबाई चिडून म्हणते अरे मूर्खा, तुला अक्कल नाहीये का, जे काही करायचं ते निवडणुकीनंतर करायचं ना. तुझ्या एका चुकीमुळे सगळा गाव त्या कृष्णाच्या तिथे गेला आणि कृष्णाला माझ्या विरुद्ध निवडणुकीत उभं केलं. आता मी काय करायचं, मला काही झालं ना तरी ही निवडणूक जिंकायची आहे. आणि मी तुला शेवटचं सांगते, ही तुझी शेवटची चूक, यानंतर एकही चूक करायची नाही. मी तुझी एकही चूक पोटात घालणार नाही, हे लक्षात ठेव. जयकांत घाबरतो आणि म्हणतो होय काकीसाहेब, यानंतर मी अशी चूक पुन्हा करणार नाही. तेवढ्यात माधव येऊन सांगतो जयकांत शेठ, टाकीत वरती पाणी भरलंय. जयकांत तेथून निघून जातो आणि दलपत, मैनावती खूप चिडलेले असतात. बाळजाबाई हे पाहते आणि विचारते काय झालं, तुमच्या दोघांना राग आलाय का, माझं काही चुकलंय का. तर मैनावती म्हणते नाही नाही बाळजाबाई, तुमचं काय चुकलं नाही, अहो चूक झाली असेल तर मग शिक्षा मिळायलाच पाहिजे ना. आणि दलपत सुद्धा म्हणतो होय बाळजाबाई, मी जयकांत शेठला समजावून सांगतो. बाळजाबाई चिडून म्हणते मला या निवडणुकीमध्ये कोणती चूक नकोय, मी जिंकायलाच हवी आहे. मैनावती खूप चिडलेली असते, बाळजाबाईकडे रागारागाने पाहते. पण बाळजाबाईने मात्र ठरवलेलं असतं की काही झालं तरी मला ही निवडणूक जिंकायचीच आहे आणि मी जिंकणारच आहे. आणि इकडे कृष्णा ही चक्क दुष्यंतसाठी एक न्हाणी घर, एक मोरी घराच्या बाहेर बनवते.
काही बांबू लावते आणि या बांबूना साडी गुंडाळते. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा हे काय सगळं उघडं उघडं. कृष्णा म्हणते, उघडं म्हणजे अहो इथे कोण येणार आहे, मस्त मध्ये जा, दगडावर बसा, आंघोळ करा. बंब्या म्हणतो, वय दुष्यंत दाजी येथे तुम्हाला पाहायला कोणी येणार नाही, मस्त एन्जॉय करा. दुष्यंत चिडून म्हणतो, ए तू गप रे, मी माझ्या बायकोशी बोलतोय ना, मध्ये मध्ये बोलू नको. तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार तुम्ही ना खूप टाइमपास करताय, जा बरं आतमध्ये आंघोळ करा. बंब्या हा किराणा सामान आणायला निघून जातो आणि कृष्णा ही दुष्यंतला सांगते की या न्हाणी घरामध्ये कशी आंघोळ करायची. कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे खूप टेन्शनमध्ये असतात. दुष्यंत म्हणतो, कृष्णा मला नाही जमणार. तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार तुम्ही किती टाइमपास करताय, दुपार होईल अजून तुमची आंघोळ झाली नाहीये, गुपचूप आंघोळ करा. तर दुष्यंत म्हणतो, अरे पण इथे हँगर नाहीये, कपडे कुठे लटकवायचे. तर कृष्णा म्हणते, थांबा मी येथे थांबते आणि तुम्ही मग आंघोळ करा. कृष्णा ही दुसरीकडे तोंड करते. म्हणजे आता या दोघांमध्ये प्रेम झालंय, सगळं झालंय, तरी कृष्णा दुष्यंत एकमेकांसमोर आंघोळ काही करू शकत नाही आणि कृष्णा ही तोंड बाजूला करते. दुष्यंत आपल्या अंगातले कपडे काढून तिच्या हातामध्ये देतो आणि मग अंगावर पाणी घेतो. पण हे गार पाणी असतं, त्यामुळे दुष्यंतला चांगली थंडी वाजत असते. कृष्णाला कळतच नाही की या माणसाचं काय करायचं आणि ती खूप स्माईल करते, लाजते. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता आणि दुष्यंतने आढळरावांच्या भूतकाळातील एक मोठा खुलासा केलाय. त्याला आढळरावांचा राग का येतो, तो आढळरावांना नजरेसमोर का धरत नाही, हे सत्य आपल्याला समजलंय. पण हा सुद्धा दुष्यंतचा एक गैरसमजच आहे आणि लवकरच तो दूर होईल. दुष्यंतला असं वाटतं की आढळरावांनी एका दुसऱ्या बाईसाठी त्यांच्या आईला त्रास दिलाय. पण दुष्यंतला हे माहीत नाहीये की ही दुसरी बाई नव्हती, तर ती पहिली बाई होती आणि बाळजाबाई ही दुसरी बाई आहे, जिच्यामुळे त्यांच्या आयुष्याचं वाटोळ झालं होतं. लवकरच त्याला हे सत्य कळेल एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड खूप भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय. तर फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा ही दुष्यंतसाठी चक्क या न्हाणी घरामध्ये मोरीमध्ये शॉवरची व्यवस्था करेल आणि दुष्यंतला खूप मजा येईल. दुष्यंत चक्क कृष्णाला सुद्धा आपल्याबरोबर आंघोळ करायला ओढून घेणार आणि हे दोघे चांगलेच रोमॅन्टिक होतील. कृष्णा म्हणेल, दुष्यंत सरकार माझी आंघोळ झालीये. तर दुष्यंत म्हणेल, मग पुन्हा एकदा कर, काय फरक पडतो. आणि हे दोघे चांगलेच रोमॅन्टिक होणार. कृष्णा ही दुष्यंतला म्हणेल, दुष्यंत सरकार आपल्याला निवडणुकीचा प्रचार करायचा आहे, पण जर येथे कुणी आलं आणि त्याने आपल्याला असं एकत्र आंघोळ करताना पाहिली ना, तर आपला संपूर्ण गावात वेगळाच प्रचार होईल. पण दुष्यंत मात्र वेगळ्याच मूडमध्ये असेल. कृष्णा आणि दुष्यंत हे एकत्र आंघोळ करतील, एकमेकांच्या खूप जवळ येतील. त्यांना निवडणूक, प्रचार, कोणी आपल्याला पाहिल याचं काही देणं घेणं नसेल. म्हणजे या दोघांचा खूप क्यूट रोमांस पुढील एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण या रोमांसपेक्षा एक मोठा धमाका होणार आहे. तो म्हणजे आढळराव आणि अनुसूया हे दोघे एकत्र गाडीतून जात असतील. अनुसूयाने चक्क आढळरावांच्या खांद्यावर डोकं ठेवलेलं असेल आणि तेवढ्यात दुष्यंत त्यांना पाहणार. दुष्यंत आढळरावांची गाडी अडवणार आणि आढळराव अनुसूयाला वाटेल ते बोलेल. तो आढळरावांना जाब विचारणार, ओ आढळराव, लाज नाही का वाटत, तुमचे केस पिकले आहेत, तुमच्या मुलाचं लग्न झालंय, घरात सून आलीये आणि तुमची ही थेरं काही जात नाहीये, तुम्हाला लाज नाही का वाटत, एका बाईला घेऊन फिरताय, असं खांद्यावर डोकं ठेवून हातात हात घेऊन, हे काय वागताय तुम्ही. आढळरावांकडे या प्रश्नाचं उत्तर नसेल, कारण अनुसूयाचं सत्य आढळराव दुष्यंतला सांगू शकत नाही. आणि मग कृष्णा ही त्यांना शांत बसायला सांगणार. दुष्यंत आपला मोर्चा अनुसूयाकडे वळवेल आणि म्हणेल, ओ बाई, तुम्हाला तरी लाज वाटली पाहिजे, त्यांचं वय काय, तुमचं वय काय, तुम्ही काय करताय, आणि तुम्हाला माहित नाहीये का त्यांचं लग्न झालंय, त्यांना मुलगा आहे, त्यांच्या मुलाचं लग्न झालंय, घरात सून आली आहे. तुमच्यासारख्या बायका आहे ना, समाजाला लागलेली कीड आहे, कीड. तुम्ही दुसऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करतात, दुसऱ्यांच्या संसाराचा आपल्यामुळे काय होईल याचा विचार तुम्ही करत नाही. फक्त स्वतःच्या फायद्यासाठी, पैशांसाठी तुमची ही सगळी थेरं चाललेली असतात. दुष्यंत अनुसूयाला एवढं वाईट बोलतोय हे पाहून आढळराव खूप चिडतील आणि दुष्यंतला काही ते बोलणार, अनुसूयाचं सत्य सांगणार. इतक्यात कृष्णा त्यांना थांबवणार. नाही आबा,
तुम्ही काही बोलायचं नाही आहे. त्यामुळे आढळराव गप्प बसतील, परंतु ते खूप चिडलेले असतील. या घटनेचे आता पुढे काय पडसाद उमटतात हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.